हाय हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय सेकंड मिनी ब्लॉग. तर तुम्ही म्हणत असाल आज ही पोरगी कुठं जाते, तर आज मी जाते शेतात. आज ही मस्त पावसाचं वातावरण होतं. अशा वातावरणात शेतात जाण्याची मज्जाच वेगळी असते. आणि हे बघा, हे खातात म्हणे, पण मला तर अजिबात आवडत नाही. मस्त एन्जॉय करत करत मी जात होते. मस्त सगळे आपापल्या शेतात कामं करत होते. राजा माझ्या मागं लागला. नंतर त्याला मी आठवले वाटतं, मग तो गप्प बसला. पावसामुळे पाय बघा कशी जमिनीत जात आहेत ते. नंतर पुढे जाताना शेजारच्या शेतात खजाना दिसला. मग काय, गेले ना चोरायला. जाता जाता मला मस्त घरटे दिसले. खाली पाहिलं तर बाप रे, पाऊसच होता पेरूंचा. मला वाटलं पावसामुळे कोणी खात नसणार, आळ्या असतात नव्हत्यात म्हणून. मग मी कच्चे कच्चे पेरू खालून तोडले, पण खालून काय हाताला येत नव्हते. म्हणून मग मी माकडासारखं झाडावर चढले. इथं तर मला आपले पूर्वजच आठवले. मग फास्ट पेरू तोडले. कोणते तोडू कोणते नाही कळत नव्हतं, एवढे पेरू होते. मग पेरू आले आपल्या शेतात. हे बघा, मी आणि माझ्या पप्पांनी लावलेलं झाड. हे शेवग्याचं झाड कसलं स्ट्रेट आलंय ना. हे बघा, मागच्या अवकाळी पावसात आमच्या झाडाचा अर्धा जीवच गेला. नंतर मी शेडचं लॉक उघडलं. आता तुम्हाला वाटत असेल ही मुलगी आल्या जेवायलाच बसली, पण असं नाही. धिंगामस्ती करण्याच्या नादात शूट करायचंच लक्षात नाही. बघा, लिंब तोडले. आणि हे बघा आमचा खजाना. नंतर मला एक सुंदर बटरफ्लाय दिसली. हातात पकडण्याचं ट्राय केलं, पण मला घाबरली वाटतं, पळून गेली. नंतर खूप आभाळ आलं, म्हणून निघालो परतीच्या प्रवासाला. आल्या आल्या आमची डॉलिन तिचं पिल्लू कशी खेळत होते बघा. नंतर मी पण टिटू सोबत आमची छोटी गँग गोळा केली आणि आम्ही मस्ती केली. नंतर मस्ती करून भूक लागली म्हणून फ्रुट्स खाल्ले. आणि असा होता आमचा आजचा दिवस. बाय बाय.